सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। आज दिनांक 16 जुलै रोजी अनुदानित आश्रमशाळा तळवली येथे मेडिकल व्हॅन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत कीर्तिमान एकात्मिक विकास संस्था नाशिक संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे आज मेडिकल व्हॅन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांच्या संकल्पनेतून त्यांचे वडील संस्थेचे संस्थापक संचालक सुरेश रामदास बेलदार यांच्या स्मरणार्थ अनुदानित आश्रमशाळा तळवली येथे अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली सुसज्ज मेडिकल व्हॅन रुग्णवाहिका लोकार्पण आज राजेंद्र हिवाळे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांचे शुभास्ती करण्यात आला। शहापूर प्रकल्पातील आश्रमशाळा पैकी तळवली येथील अनुदानित आश्रमशाळेमध्ये असा आधुनिक प्रयोग राबविल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षांनी वडिलांच्या स्मरणार्थ अर्पण केलेली मेडिकल व्हॅन ही खरोखर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक शहापूर प्रकल्पातील स्तुत्य व आगळावेगळा असा पहिलाच उपक्रम असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रकल्प अधिकारी हिवाळे यांनी केले। स्वर सुरेश बेलदार यांनी आदिवासी बहुल ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते। आदिवासी विद्यार्थ्यांप्रती असणारी काळजी आणि त्यांचे आरोग्य यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांनी आज अर्पण केल्याने इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले असून या उपक्रमाबद्दल प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांनी संस्थेच्या अध्यक्षांचे कौतुक केले असून या रुग्णवाहिकेमुळे शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न सुटणार असून 24 तास रुग्णवाहिका शाळेत कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नसल्याचे मत देखील यावेळी व्यक्त केले। तसेच शहापूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनुदानित आश्रमशाळा तळवली ही असा उपक्रम राबविणारी पहिली अनुदानित आश्रमशाळा ठरली असून संबंध जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे। तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दर्जेदार शिक्षण प्रणाली उत्तम आरोग्य व्यवस्था पुरविण्यावर संस्थेचे अध्यक्ष मनोज बेलदार यांचा नेहमीच कल असतो। या प्रसंगी यावेळी संस्थेचे संचालक सुनील पाडवे मृण्मयी विकास प्रबोधिनी संस्थेचे सचिव भगवान देसले तळवलीचे उपसरपंच बाळा गोल्हे मुख्याध्यापक योगेंद्र वेखंडे काळूराम विसे अधीक्षक अरविंद गायकर अधिशिक्षा वंदना झिने सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश बांगे मुरबाड निवेदिका स्वप्नाली घरत।